जय भीम, जय संविधान. प्रबुद्ध भारतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते माननीय उत्कर्षताई रुपवते आहेत आणि जो विषय आहे, ज्या विषयाने आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये खळबळ उडालेली आहे. कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी खुद्द कोर्टामध्ये कोट घालून ज्या विषयावरती आपला युक्तिवाद मांडलेला आहे, त्या युक्तिवादाचा परिणाम असा झालेला आहे, की मुंबई हायकोर्टाने इलेक्शन कमिशनला डिरेक्ट केलेलं आहे, की तुम्ही 2 आठवड्यामध्ये जो डेटा बाळासाहेबांनी मागितलेला आहे, तो डेटा त्यांना सुपूर्द करा. तर खूप मोठी उलटफेर आहे. ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या विरुद्ध फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शनसाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने ऑन ग्राउंड लढत होती आणि त्यानंतर ज्यावेळेस बाळासाहेब स्वतः कोर्टामध्ये हा युक्तिवाद मांडतायत आणि ईव्हीएमच्या टेक्निकॅलिटीजमध्ये न अडकता एकंदरीत इलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे डिसरप्ट केली गेलेली आहे, कशाप्रकारे करप्ट आहे, याचं एक उदाहरण बाळासाहेबांनी तिथे मांडलेलं आहे. तर काय सांगाल उत्कर्षताई, कशाप्रकारे एकंदरीत या सगळ्या घडामोडी घडल्यात? सर्वजण सगळ्यांना जय भीम आणि प्रबुद्ध भारताला खूप खूप शुभेच्छा. तुमचा वर्धापन दिन आता 4 तारखेला होऊन गेला आणि ज्या स्वप्नानी किंवा ज्या ध्येयाने बाबासाहेबांनी हे सुरू केलं होतं प्रबुद्ध भारत, ते तुम्ही पुढे नेत आहात आणि जी लढाई आहे आपली लोकशाही, आपला देश वाचवण्याची, ती तुम्ही सार्थ पुढे नेत आहात. त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. जो विषय आपण आज घेतलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण जगातली सर्वात मोठी लोकशाही आपण आपल्याला स्वतःला म्हणवून घेतो आणि त्या लोकशाहीचा आपला जो पाया आहे तो म्हणजे आपल्या निवडणुका आहेत. आता आपल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये जेव्हापासून ईव्हीएम ची प्रक्रिया सुरू झाली, ईव्हीएम इंट्रोड्यूस झाला, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, तेव्हापासून म्हणजे सातत्याने ह्या मशीन बद्दलची एक संदिग्धता किंवा या प्रक्रियेबद्दलची एक संदिग्धता येत राहिलेली आपल्या समोर. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून किंवा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून सातत्याने म्हणजे 2000 सालपासून हा लढा बाळासाहेबांनी उभा केलेला आहे आणि ते वारंवार ह्या ईव्हीएम बद्दल मांडत आहेत की त्याच्यामध्ये काय कुठेतरी गडबड होतीये का, हे आपण बघितलं पाहिजे. 2000 साल आणि आज आपण 2025 मध्ये आहोत, म्हणजे गेली 25 वर्ष सातत्याने हा विषय बाळासाहेब मांडत आहेत. आज आपण विशेषतः बघत आहोत ते म्हणजे विधानसभेच्या निवडणुका ज्या महाराष्ट्रातल्या पार पडल्या, त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडल्या आणि त्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये जो काही गोंधळ झाला त्याच्याबद्दल आपण आज ह्या सिरीजमध्ये बोलत आहोत. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या इलेक्शन प्रणालीमध्ये ती जी इलेक्शनची प्रक्रिया आहे ती कशी असते. आता तुम्ही आणि आम्ही हे शो बघणारे अनेक लोक आपण मतदान करतो आणि मतदान झाल्यानंतर आपल्याला सरळ निकाल हातात येतात, पण निकाल हातात येत असताना मधली जी प्रोसेस आहे ती थोडीशी आपण समजून घेतली पाहिजे. 2 मुद्दे त्याच्यातले महत्वाचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा निवडणुकीच्या पोलिंग बूथवर जातो आणि आपण जेव्हा तिथे आपली नोंदणी करतो तेव्हा इलेक्शनचे पोलिंग एजंट असतात. ते पोलिंग एजंट असतात, प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी असतात, ते त्यांच्या फॉर्मवर, आणि इलेक्शनचा त्यांचाही प्रतिनिधी असतो निवडणूक आयोगाचा. त्या निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी मार्क करून घेतलेली जी मतं असतात त्याला असं म्हटलं जातं की ती मतं जी आहेत ती आहेत कास्ट मतं, पोल मतं, म्हणजे एकूण त्या दिवशी तिथे आपण लिहून घेतलेली किती मतं आहेत, किती मतदान झालं, ती पोल मतं. आणि ती मतं फॉर्म 17 मध्ये 17C, हा फॉर्म 17C ह्याचं नाव तुम्ही वारंवार बातम्यांमध्ये ऐकलं असेल. फॉर्म 17C ह्याचं महत्व ते आहे, त्या दिवशी किती मतदान झालं हे तिथे तिथे नोंद केलेली असते. फॉर्म 20, इलेक्शनचा फॉर्म 20 जो आहे त्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये मतदान किती झालं, त्या मशीनमध्ये मतदान किती झालं, म्हणजे त्याला म्हणतात कास्ट वोट. फरक समजून घ्या. पोल वोट जे त्या दिवशी आकडेवारी लिहून घेतली जाते, फॉर्म 17 मध्ये नोंद असते, आणि कास्ट वोट म्हणजे फॉर्म 20 मध्ये ईव्हीएम मध्ये मोजणी झालेल्या मतांची जी मोजणी आहे ती त्या फॉर्म 20 मध्ये असते. मूळ मुद्दा हा आहे की पोल वोट आणि कास्ट वोट ह्या आकड्यांमध्येच ह्या इलेक्शनमध्ये मोठा फरक आपल्याला दिसलेला आहे. त्या अनुषंगाने जेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या निवडणूक झाल्यानंतर, तेव्हा सर्वप्रथम बाळासाहेबांनी याच्यावरती आवाज उठवला आणि इलेक्शनचं काउंटिंग 23 ला संपल्यानंतर लगेचच 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे जे मुख्य निवडणूक अधिकारी होते त्यांनी पत्र दिलं. त्यांचं नाव चोक्लिंगम. त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जी तफावत आलेली आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे.
आणखीन एक मुद्दा जो प्रामुख्याने त्या पत्रामध्ये मांडला गेला आणि जो वारंवार आपल्याही मीडियामध्ये आला, पण नंतर मग तो कुठेतरी गायब झाला, तो म्हणजे निवडणूक मतदान होत असताना त्या दिवशी 20 तारखेला वेगवेगळ्या वेळेला इलेक्शन कमिशन कडून काही आकडेवारी जाहीर होते की किती मतदान झालं. आता सकाळी 10ला, दुपारी 1ला, 3 वाजता, 5 वाजता आणि रात्री उशिरा अशी साधारण ती एक प्रणाली असते. त्याच्यामध्ये विचार करण्याजोगी बाब ही आहे की संध्याकाळी 5 वाजता जेव्हा निवडणुकीचं मतदान प्रक्रिया ऑलमोस्ट संपत आली होती, तेव्हा निवडणूक आयोगाने जी मतदानाची आकडेवारी महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्राची मिळून दिली, ती होती 58.22%, 58.22%. त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी उशिरा निवडणूक आयोगाने आणखीन एक आकडेवारी दिली, ती होती 65.02%. म्हणजे इथे पण ऑलमोस्ट 8%चा इन्क्रीज आहे. आणि बरोबर. कौतुकास्पद बाब निवडणूक आयोगाची म्हणजे की अचानक 22 तारखेला म्हणजे 20 तारखेला निवडणूक झाली, पोलिंग आपण वोटिंग केलं, 23चा निकाल होता, पण 22ला रात्री इलेक्शन मतमोजणीच्या एक दिवस आधी पुन्हा एक आकडेवारी आली, ज्याच्यामध्ये फायनल वोटर टर्नआउट म्हणजे 20 तारखेला झालेलं महाराष्ट्रातलं एकूण मतदान हे 66.05% म्हणजे 66.005%. म्हणजे जी 5 वाजता आलेली आकडेवारी होती 20 तारखेला आणि जी आकडेवारी 22ला संध्याकाळी आली, उद्या मतमोजणी आहे आणि आज रात्री जी आकडेवारी आली त्याच्यामध्ये तब्बल 75 लाख मतांचा फरक होता. आता हे मतदान कधी झालं, कसं झालं याचा तपशील जेव्हा निवडणूक आयोगांकडे मागितला गेला तर त्यांच्याकडून थातूरमातूर उत्तर आली, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. पण हा जो उत्कर्षता एक मिनिट मी फक्त इथे तुम्हाला थांबवतो. एक प्रश्न असा होता की तुम्ही हा जो सगळा घटनाक्रम मांडता आहात, तर यामध्ये ज्यावेळेस फक्त पोलिंग होतंय, अजून रिझल्ट डिक्लेअर झालेला नाहीये, फक्त पोलिंगचं जे काही फॉर्म 17C चे आकडेवारी आहे त्याच्या बेसिसवर 5 वाजता 54%, त्यानंतर डिरेक्टली 11 वाजता आकडेवारी येते 65% आणि निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी येते 66%. म्हणजे हा जवळजवळ 8%चा जो एक इन्क्रीज झालेला आहे, सडन इन्क्रीज, त्याबद्दल आपण एक्सप्लेन केलेला आहे. हो, नक्कीच. हा जो अचानक इन्क्रीज झालेला आहे तो कशामुळे झाला हे पण आपण समजून घ्यायला तयार आहोत, पण ते समजण्याच्या पलीकडचं आहे. त्याबद्दलची पण इन्फॉर्मेशन किंवा त्याबद्दलची माहिती ही बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पत्रामध्ये इलेक्शन कमिशन कडून मागितलेली आहे. आता त्या पत्रामध्ये जे 3 गोष्टींची माहिती साहेबांनी मागितली ते समजून घ्या, मग समजेल की हे इन्क्रीज ऑफ वोट आपण का म्हणतोय की अचानक कसं झालं. पहिली गोष्ट जे ते म्हणतायत की एखाद्या व्यक्तीला निवडणूक प्रक्रियेत भाग घेत असताना मतदान करायला किती वेळ लागतो, म्हणजे त्यांनी लाईनमध्ये उभं राहणं, आतमध्ये जाणं, चिठ्ठी घेणं, मतदान करणं, शाही लावणं, तिथून बाहेर येणं, याला साधारण किती वेळ लागतो याचा अंदाज इलेक्शन कमिशनने द्यायला हवा. दुसरं त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक जिल्हा निवडणूक अधिकारी हा त्या पूर्ण एरियाचा जो मेन माणूस असतो, त्यांनी संध्याकाळी 5 आणि 6 ह्या दरम्यान झालेल्या मतदानाची आकडेवारी ही त्यांनी नमूद केलेली आहे का, त्या एका तासामध्ये जी ही आकडेवारी आहे ती त्यांनी नमूद केलेली आहे का, आणि केली असेल तर ती सांगायला ती त्यांनी सार्वत्रिक करावी. आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे वोटिंग करायला जातात की जेव्हा मतदान करण्याची वेळ संपत आली म्हणजे 5:59 जेवढी लोक लाईनीत उभे असतात मतदान केंद्राच्या बाहेर त्या परिसरामध्ये 100-200 मीटर जो काही परिसर मतदार केंद्राचा असतो, मेन गेट बंद झाल्यानंतर जी लोक लाईनीत उभी आहेत त्यांना सगळ्यांना टोकन द्यायची एक प्रक्रिया असते. एक चिठ्ठी असते त्याच्यावरती नंबर लिहिलेला असतो, त्यांनी कळतं की मतदानाची वेळ संपल्यानंतरही किती लोकांना टोकन मिळाला आणि किती लोकांनी मतदान केलं. ह्या किती महाराष्ट्रातून एकूण जे हजारो बूथ आहेत त्याच्यावरती असे किती टोकन वाटले गेले याचाही तपशील त्या पत्रातून मागवलेला आहे. आता त्याची पुढची बाब, आपण राजकीय पक्ष किंवा असं म्हणून ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तर 100% हा आपल्याला मागण्याचा अधिकार आहे, पण ज्यांनी निवडणुका लढवल्या त्या उमेदवारांना तरी किमान ह्या डेटाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे की नाही. अशा आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांनी अर्ज केला इलेक्शन आयोगाकडे, निवडणूक आयोगाकडे, आणि त्यांनी हा डेटा मागितला जो मी आता तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल की पोलिंग चिट्स किती दिल्या, 5 आणि 6च्या मध्ये
एकूण मतदान किती झालं केंद्रांवरती, आणि म्हणजे नांदेडमधले फारुखभाई असतील, औरंगाबाद पश्चिमचे अंजन बरोबर. साळवे असतील, मी ते त्यांनी स्क्रीनवरती सगळ्यांनी पाठवलं. जे फारुख अहमद येस, यांनी जे निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलेलं आहे, येस, ते येस. स्क्रीनवर शो केलेलं आहे. त्यानंतर राइट. आपण जे बाकी उमेदवार आहेत, ज्यांची नावं घेत आहात, तर हो, त्यांचंही विविध अशी पत्र गेलेली आहेत. हो. फॉर एक्झाम्पल आणि प्रवीण रणबागुल आहे. त्यांचं हो, पत्र मी इथे शो करत आहे. परांड्याचे. अगदी. करेक्ट. आणि त्यांनी हेच डेटा विचारला. त्यांनी कुठलाही रॉकेट सायन्स विचारलेलं नाहीये. ही निवडणूक प्रक्रियेची बेसिक गोष्ट आहे. पण निवडणूक आयोगाकडून त्यांना जे उत्तर दिलं, ते जर तुम्ही बघितलं असेल गणेश, तेही तेवढंच सरकारी उत्तर होतं. त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं होतं, की सील म्हणजे ही जी आकडेवारी सगळी आहे किंवा हा जो सगळा डेटा आहे, तो सील बंद असल्यामुळे तुम्हाला डेटा येणार नाही. तुम्ही एका उमेदवाराला हे उत्तर देताय आणि तुम्ही इलेक्शन प्रक्रिया राबवताय, म्हणजे हे सगळं किती गौडबंगाल आहे आणि किती लपवण्याचा प्रयत्न आहे हे त्याच्यातून साफ होतं. त्याच्या मॅडम, पुढे जर याच्यामध्ये आपण मला गेलो. एक मुद्दा इथे फक्त ऍड करायचा होता, की ज्या पद्धतीने येस, ते बोलतायत, की हा डेटा सीलबंद आहे आणि निवडणूक आयोग बेसिकली फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन एक्झॅक्टली. ती प्रक्रिया राबवण्यासाठी तिथे आहे. ती प्रक्रियेचा तर पूर्ण इथे सत्यानाश झालेला दिसतोय. त्याच्या पलीकडे ऍब्सोल्युटली. जाऊन ज्यावेळेस जो डेटा आपण मागतोय, की जो ॲक्चुअलमध्ये त्या उमेदवाराला हेल्प करेल, ती तो डेटा तर दिला जात नाहीये. परंतु ज्यावेळेस इलेक्शन आयोगाचं जे काम आहे, रिटर्निंग ऑफिसरचं जे काम आहे, की जिथे तुम्ही आता पोल्ड वोट आणि कास्ट वोट यामधला जो एक फरक सांगत आहात. बेसिकली तुम्ही पोल्ड वोटचं एक डेफिनेशन प्रॉपरली व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे. कशाप्रकारे जे काही इलेक्शन कमिशनची आकडेवारी येते. 5 वाजेपर्यंत जे 54% वोट आलं, तर त्याचा बेसिस काय आहे ते तुम्ही एक्सप्लेन केलं. परंतु ज्यावेळेस कास्ट वोट की ईव्हीएममध्ये जे मतदान दिलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये तफावत येते, तर ॲज पर दी रूल बुक जे आहे, ते रूल बुक नक्की काय सांगतं आणि इलेक्शन कमिशन जर रूल्स एवढे फॉलो करतंय, तर खरंच त्याने ते रूल फॉलो केले आहेत का? याचंही एक्सप्लेनेशन द्यावं. सो येस. 2019 मध्ये रिटर्निंग ऑफिसर्ससाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक वेगळं रूल बुक काढलं, की तुम्ही तुमची इलेक्शन प्रक्रिया, तुम्ही जेव्हा इन्चार्ज आहात, रिटर्निंग ऑफिसर आहात, तर तुमचं काय कार्य राहणार आहे, तुमचं एसओपी काय आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, तुम्ही काय काय केलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे, की जेव्हा अशा प्रकारची तफावत येते पोल आणि कास्ट वोट मधले, तेव्हा तुम्ही इलेक्शन कमिशनला कन्सल्ट करून त्याच्यावरती तो इश्यू रिझॉल्व्ह, त्याच्यावरती काहीतरी उपाय काढून, काहीतरी एक मार्ग काढून, काहीतरी ऑप्शन देऊन मग तुम्ही पुढे जाऊन त्या इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर करायचा असतो. पण ह्या परिस्थितीत जर आपण बघितलं, तर ही सगळी प्रक्रिया होत असताना ते वारंवार सांगत असताना, की पोल वोट आणि कास्ट वोट याच्यात फरक आहे, तरी पण या सगळ्या रिटर्निंग ऑफिसर्सनी त्या रूल बुकची सगळी म्हणजे कुठेतरी धूळ खात पायमल्ली बसलेली केलेली असताना आहे. ती रूल बरोबर आहे. बुक पूर्णपणे नक्कीच. पायामल्ली झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते निकाल पुढे दिलेले आहेत. आता ह्या गणेश, आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे टेक्निकल गोष्टी समजून घेणं का गरजेचं आहे? कारण ईव्हीएम विरोधात लढाई फक्त हाय हाय आणि जिंदाबाद करून होणार नाहीये. हे टेक्निकल बरोबर. मुद्दे जे आहेत ते तुम्हाला काउंटर करणं गरजेचं आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या गोष्टीला एक सातत्य हवं. एक दिवस काहीतरी स्टेटमेंट दिलं आणि संपलं, जे बाकी विरोधी पक्ष करतायत असं होऊन चालणार नाहीये. सातत्याने त्या गोष्टीबद्दल बाळासाहेब आंबेडकर बोलत आले. त्याचाच एक पुढचा भाग म्हणजे हा सगळा गोंधळ होत असताना इलेक्शन कमिशनला पत्र लिहून झाल्यानंतर 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम विरोधातली मोहीम घेतली गेली आणि त्या मोहिमेमध्ये 11 लाख लोकांनी सिग्नेचर्स केल्या. म्हणजे किती मोठा हा आकडा आहे तुम्ही लक्षात घ्या. अजूनही लोकांना या गोष्टीबद्दल बरोबर. सासंगता वाटतेय आणि म्हणजे सातत्याने त्या गोष्टी आपण पुढे रेटत आहोत. त्यानंतरचं एक असं आहे, की 17 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला 17 जानेवारीला या सगळ्या ईव्हीएमच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा बाळासाहेबांनी एक खुलं पत्र लिहिलं आणि ते देशभरातील आणि राज्यातील जे म्हणजे प्रादेशिक आणि राष्ट्रीय जे विरोधी पक्ष आहेत, अशा 21 बरोबर. पार्टीजना त्यांनी हे पत्र लिहिलं आणि त्या सगळ्या प्रमुखांना सांगितले, हे जे मुद्दे आपण मांडलेत ना याच्यामध्ये तफावत आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळ्या त्यांनाही समजावून सांगितल्या आणि त्यांना आग्रह केला, की किमान ह्या मुद्द्यावर आपले सगळे राजकीय जे सगळे विचार मतभेद असतील ते बाजूला ठेवून आपण ह्या मुद्द्यावर ईव्हीएमच्या विरोधातल्या लढाईमध्ये आपण एकत्र केलं पाहिजे आपण हे काम.
पण हे आवाहन केल्यानंतरही कुठल्याही राजकीय पक्षांनी त्यांना प्रतिसाद अजूनही दिलेला नाही. त्यामुळे ईव्हीएमची जी लढाई आहे, जी फक्त रस्त्यावरची लढाई नाहीये, ती तुम्हाला कोर्टात आणि टेक्निकली पण लढावी लागणार आहे, ती सातत्याने बाळासाहेब पुढे नेत आहेत. जर ह्या बाबतीत बरोबर. आणखीन काही प्रश्न नसतील, तर जी रिसेंटली जी याचिका झाली आणि त्याच्यावरती जी एक हिस्टॉरिक जी एक स्टेटमेंट हायकोर्टने दिलं त्याच्याबद्दल गणेश आपण बोलूया का? नक्कीच मॅडम. फक्त त्याआधी मला एक आणखीन नमूद करायची गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेस हा सगळा गदारोळ उठला, बाळासाहेबांनी ज्यावेळेस हे पत्रव्यवहार सुरू केले, इलेक्शन कमिशनने लागोलाग त्यांच्या वेबसाईटवरचा बरीचशी इन्फॉर्मेशन रिस्ट्रिक्ट केली, तिथून हटवली आणि त्यानंतर त्यांनी सरळ-सरळ त्यांचं जे रूल बुक आहे 1961 त्यामध्ये अमेंडमेंट केलं आणि जे काही आर-टी-आयच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन होती, बरेचसे जे ज्याला पब्लिक ॲक्सेस होता, तोही त्यांनी रिस्ट्रिक्ट करून टाकला. म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं जेवढं इलेक्शन झालेलं आहे, जेवढं व्होटिंग झालेलं आहे, टोटल सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल आहेत. व्हिडिओग्राफी झालेली आहे, इन टोटल. पण तरीसुद्धा ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर बोलतात, की आम्हाला ती व्हिडिओग्राफी द्या किंवा आम्हाला त्याचं 5 वाजेनंतर सडनली तुमचं 76 लाख मतदान वाढतं कसं? तर त्याचा जो एव्हिडन्स आहे, एक्झॅक्टली. तो आम्हाला द्या. तर तो एव्हिडन्स द्यायला इलेक्शन कमिशन तयार नाहीये. नाहीये. बरोबर आहे. येस, येस, आणि येस, येस. त्याच्यामधली एक आणखीन गमतीशीर गोष्ट मला ही वाटते. तुम्ही जे मेन्शन केलं ते साहेबांनी पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे. जे त्यांनी विरोधी पक्षांना लिहिलं, की जे कोड ऑफ कॉन्डक्टचं जो मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आले आणि त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं नव्याने, की ज्या गोष्टी राष्ट्रहिताच्या किंवा नॅशनल सिक्युरिटीसाठी योग्य नसतील, त्या आपण डिस्क्लोज करू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय संबंध आहे पहिली गोष्ट. आणि इलेक्शनची आकडेवारी लपवणं किंवा दाबून ठेवणं किंवा बदलणं व्हॉटेव्हर इट इज, ती कुठे नॅशनल सिक्युरिटी किंवा या गोष्टींची कुठेच संलग्न नाहीये. त्यामुळे हा फक्त आणि फक्त लपवण्याचा एक योग्य मार्ग त्यांनी शोधलेला आहे आणि तो ते पुढे रेटत आहेत. तिथेही न बरोबर. थांबता पुढे जाऊन हा लढा पुढे नेत असताना वंचित बहुजन आघाडीचेच कार्यकर्ते आहेत, चेतन आहिरे मुंबईचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी एक रिट पेटिशन 3 फेब्रुवारी रोजी 31 जानेवारी 2025 रोजी दाखल केली मुंबई हायकोर्टात आणि त्यांनी तिथे पण जे सगळे मुद्दे आणि ही कोणाच्या विरोधात आहे, युनियन ऑफ इंडिया आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे सगळे त्या रिट पेटिशन मध्ये म्हणजे त्यांच्या विरोधात ही रिट पेटिशन दे आर आन्सरेबल टू द ऍप्लिकंट हिअर अशा पद्धतीची रिट पेटिशन आहे. आणि जे सगळे मुद्दे आपण ह्या आधीच्या चर्चेमध्ये ऐकले, की शेवटच्या 1 तासामध्ये एवढी आकडेवारी मतांची कशी वाढली, त्यानंतर टोकन बद्दलची माहिती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती लिहिलेली माहिती आणि इलेक्शन कमिशननी लोकांच्या हातात पेपरच्या रूपामध्ये दिलेली माहिती बूथवरती याच्यामध्ये तफावत आहे. त्याच्याबद्दल इलेक्शन कमिशननी स्टेटमेंट किंवा त्यांचं जो म्हणणं आहे ते मांडायला हवं. त्याच्याच याचिकेमध्ये पुन्हा एकदा आपण जे म्हटलं, की 95 मतदारसंघामध्ये कास्ट वोट आणि पोल वोट याच्यातला फरक जो आढळून आलेला आहे, काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी, तोही तिथे मांडलेला आहे. त्याचबरोबर रिटर्निंग ऑफिसरची जो रोल होता, जो आपण म्हटलं, की 2019च्या मॅन्युअलनुसार त्यांनी त्यांचं काम केलेलं नाहीये, त्याबद्दलही त्या याचिकेमध्ये मांडलं गेलं. आणि जसं बाबासाहेबांनी संविधान लिहिताना तिथे एक महत्वाची भूमिका त्यांची होती, त्यांच्यामुळे तिथे ते संविधान त्या स्वरूपात आलं. त्याच प्रकारे काळा कोट घालून बाळासाहेब आंबेडकर कोर्टामध्ये उभे राहिले आणि ह्या रिट पेटिशनची सगळी जी आर्ग्युमेंट होती ती स्वतः बाळासाहेबांनी केली. आता कुठल्याही राजकीय पक्षाला एखादा चांगला वकील देऊन किंवा असं करून हे करणं शक्य आहे. पण जर तुम्हाला खरंच त्या मुद्द्यावरती खरंच मनापासून बदल हवा असेल तर तुम्ही स्वतः उतराल आणि हे तिथे आपण समक्ष बघितलंय. आणि 3 तारखेला न्यायमूर्ती अजय गडकरी आणि कमल खताळ यांच्या बेंचनी सरळ युनियन ऑफ इंडिया निवडणूक आयोग म्हणजे न्यू दिल्ली आणि निवडणूक मुख्य अधिकारी महाराष्ट्र यांना आता तिथे नोटीस गेलेली आहे आणि 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये जो काही त्या रिट पेटिशन मध्ये डेटा बाळासाहेबांनी मागितला, एक म्हणजे ते 76 लाख मतं कशी वाढली, टोकन बद्दलचा बरोबर, जो विषय तो आणि तिसरा जे बरोबर. तुम्ही म्हटलात, की प्रत्येक बूथ वरती झालेली व्हिडिओग्राफी हे आम्हाला अवेलेबल करून द्या. हे एक ऐतिहासिक गोष्ट आहे. हे आपण विसरायला नको. हे भारताच्या बरोबर. इतिहासात कधीच झालेलं नाहीये जे आज होतंय.
आणि ते त्या ठिकाणी 2 आठवड्यात त्यांनी मागवलेलं आहे. बरोबर आहे. आता या सर्व विषयांवरती आणखीन एक अँगल जो येतोय, कारण की सर्व जी लढाई आहे, ती लढाई वंचित बहुजन आघाडी डे 1 पासून लढत आहे. ज्या दिवशी निकाल जाहीर झाला, त्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडी या विषयावरती लढत आहे आणि ज्या वेळेस ईव्हीएमचा मुद्दा उचलला गेलेला आहे, त्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी परभणीमध्ये ज्या प्रकारे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केली गेली किंवा अमित शहा यांचं स्टेटमेंट येतं. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी एकदम आंबेडकरी बाणा काय असतो, की ध्येयापासून ते अजिबात विचलित झालेले नाहीयेत आणि एकदम सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अशा प्रकारे निवडणूक आयोगाला आता त्यांनी कॉर्नर केलेलं आहे एक प्रकारे, की दे आर नाऊ आन्सरेबल. आता येस. या सर्व घटनाक्रमामध्ये दुसरा जो एक कांगोरा येतो, की कशा पद्धतीने जी मीडिया आहे, तिचं जे बिहेवियर आहे, की जेथे क्रेडिट ॲक्चुअली द्यायला पाहिजे, तिथे ते दिलं गेलेलं नाहीये. मी तुम्हाला एक कात्रण दाखवतो ताई, की ज्यामध्ये हा जो धिस इज फोटो फ्रॉम लोकमत. लोकमतची मत. ही न्यूज आहे, की ज्यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात ते 70 लाख मतदार आले कुठून? परंतु बेसिकली येथे ज्यावेळेस ते 70 लाख मतदारांचं बोलतायत राहुल गांधी, तर ते 70 लाख मतदार नोंदणीविषयी बोलतायत. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने ती केस लढलेली आहे कोर्टामध्ये, बॉम्बे हायकोर्टमध्ये आणि त्यानंतर त्यातून जो निकाल त्यांनी घेऊन आलेला आहे, त्याच्याबद्दल अत्यंत ओझरता उल्लेख आहे आणि बाळासाहेबांचा एक फोटो सुद्धा यांना साधा तिथे लावावसं वाटत नाहीये, की इतका ते म्हणजे क्रेडिट घेण्याची त्यांची त्याच्यामध्ये स्पर्धा चालू झालेली आहे. तर हा जो जातीवादी चेहरा आहे, याकडे कसं पाहता आपण? तू जे स्टेटमेंट मगाशी कोट केलं आपल्या गृहमंत्र्यांचं आंबेडकर, तर ते आंबेडकर ह्या शब्दामध्ये जी भीती वसलेली आहे ना, ती भीती इथे दिसते, की बरोबर, एखाद्या मुद्द्यावरती जेव्हा आपण काम करायला उतरतो, तेव्हा त्या मुद्द्याच्या मुळापाशी जाऊन तो मूळ पकडून ते उपडून काढावं लागतं. जे बाळासाहेब करत बरोबर, आहेत. नुसते वेग बरोबर, स्टेटमेंट्स देऊन किंवा नुसत्या घोषणा करून ते होणार नाहीये. जे टेक्निकल मुद्दे आपण मांडतोय ते करणं गरजेचं आणि ती लढाई कुठेतरी आपण आता हळूहळू पुढे नेतोय. हे जेव्हा दिसतं तेव्हा साहजिकपणे कोणीही समोरून क्रेडिट द्यायला येणार नाही. कारण आपण कितीही म्हटलं, की आपला अमृतकाल आहे आणि 75 वर्ष झाली आणि आपण फार चंद्र आणि सूर्यापर्यंत गेलो, तरी जो जातीयवाद आपल्याकडे मुळात रुजलेला आहे, तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. आणि विशेषतः बहुजन समाजापैकी आंबेडकरी समाजाच्या प्रती असलेली जी एक भावना आहे, ती अजूनही कुठेतरी तशीच आहे. आणि ती भीती म्हणजे अ, मला खरं तर गंमत वाटते, की ती भीती जी आहे ती रिस्पेक्ट रूपाने असली पाहिजे, पण ती एका वेगळ्या पद्धतीने आहे. त्यामुळे असो, जो हा चेहरा आहे मीडियाचा हा प्रचंड जातीवादी चेहरा जो तो वारंवार आपल्या समोर येतो. आपण आता म्हणतोय, की इलेक्शन प्रक्रियेतल्या झालेल्या या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असताना जेव्हा ही स्टेप फॉरवर्ड आपण घेतली किंवा वंचितमुळे हे इथपर्यंत आलं, तेव्हा साधा नामोल्लेख त्यांना करावासा वाटला नाही. हेच जर तुम्ही ऑपोझिटमध्ये बघितलं ना गणेश, तर ज्यावेळेस इलेक्शन होतात किंवा 2 मध्ये पक्ष 2 लढाई आहे, मग त्रिपक्षी झाल्यानंतर मग कोण कोणाचे मतं खाते आणि आम्ही मतं खायला उभे. ही जेव्हा होते तेव्हा बरोबर नावं घेतली जातात. त्यामुळे प्रचंड जातीवादी हा चेहरा आहे आणि जो वारंवार आपल्या इकडच्या मीडियाचा एक्सपोज झालेला आहे. त्याच्यावरती उत्तर काय? माझ्या मनात हा प्रश्न येतो एक कार्यकर्ती म्हणून. नाही, सर्वात त्याच्यावरती महत्त्वाचा उत्तर प्रश्न म्हणजे मॅडम यामध्ये जे निर्भय बनोची जी गँग आहे, ती आता कुठल्या बिळात जाऊन लपून बसलेली आहे. म्हणजे त्यांचा कुठे आवाजही दिसत नाहीये या सर्व विषयांवरती. ज्यावेळेस ईव्हीएम करत होते, त्यावेळेस खूप म्हणजे बऱ्याच त्यांनी थया-थया उड्या मारल्या या विषयावरती. परंतु ज्यावेळेस ॲक्चुअल काहीतरी क्रक्स निघाला आहे त्या विषयाचा आणि खरंच काहीतरी त्यातनं निवडणूक प्रक्रियेमध्ये पॉझिटिव्ह चेंज एक्झॅक्टली. होऊ शकतो, त्यावेळेस हे कोणी त्यांच्या बिळातून बाहेर यायला तयार नाहीये. नाही कोण निश्चितच म्हणजे त्याच्यामुळे ते स्वतः एक्सपोज होत आहेत. आपल्याला तर फार बोलायची गरज पडणार नाहीये. कारण लोकांना नाही कळते लोक काय म्हणजे डोळसपणे या सगळ्या गोष्टींकडे बघत असतात. पण जसं मी म्हटलं, की जेव्हा मनापासून तुम्हाला बदल हवा असतो ना, सिर्फ हंगामा खडा करना हमारी हमारा मकसद जरूरत नहीं नहीं है. है. बराबर है. हमारा बरोबर, मकसद नहीं है. हमारी बरोबर, ये है की हमको ये सूरत बदलनी है. त्यामुळे सूरत बरोबर. बदलण्यासाठी ही सगळी प्रक्रिया मुळापासून बदलण्यासाठी हा लढा आहे आणि तो मूलभूत लढा जसा त्यावेळेस आंबेडकरांनी दिलेला, यावेळेसही बाळासाहेब आंबेडकरच देतात आणि तो पुढे आपण नेतोय. पण मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं आपण जरी साईडलाईन केलं तरी मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं, की सोशल मीडिया जो बऱ्यापैकी अजून तरी बऱ्यापैकी ठीकठाक आहे किंवा न्यूट्रल आहे, तो ह्या गोष्टींना उचलतोय किंवा त्याच्यावरती वाचक हे बघत आहेत.
बाबासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये म्हणूनच ऑल्टरनेट मीडिया सुरू केली असावी असंही आपल्याला वाटतं, की जनता असो, मूकनायक असो, त्यावेळेसचं प्रबुद्ध भारत असो आणि आज तुमची प्रबुद्ध भारतची टीम जी ह्या विषयावरती असा एखादा परिसंवाद ठेवते आणि लोकांपर्यंत जायला पाहिजे, हे मुद्देही जायला पाहिजेत, हे बघते. हे मला वाटतं हे कुठेतरी या मीडियाला उत्तर आहे. त्याशिवाय आपल्याला उत्तर निश्चितच. नाही आणि ऑफकोर्स आपल्यासारखी लोक आणखी मीडियामध्ये जाऊन असे स्पेसेस क्रिएट करणं आणि राईट मीडिया अँगल लोकांपुढे ठेवणं हा त्याच्या पुढचा पर्याय एवढंच मला वाटतं. निश्चितच. आणि यामध्ये आणखीन एक मुद्दा असा होता, की ज्यावेळेस भोतमांगे कुटुंबाचं हत्याकांड घडलं, त्यावेळेस फॉरेन रिपोर्टिंग झालं. बाहेरच्या न्यूज रिपोर्टरने इथे येऊन त्याचं रिपोर्टिंग केलं. त्यामुळे तो मुद्दा एक प्रकारे देश पातळीवर गेला तरी. नाहीतर तो मुद्दा पूर्णपणे इथल्या जातीवादी मीडियाने दाबून टाकलेला होता. तर अशा प्रकारे ईव्हीएमचा जो लढा आहे, आता मीडिया त्याचीच वाट बघत आहे का, की फॉरेनच्या एखाद्या मीडियाने त्याची दखल घेतली, त्यानंतर जाऊन मग इथला मीडिया जागा होईल. रवीश कुमारची एखादी रिपोर्ट येईल त्यावरती किंवा आरफा खानम शेरवानी जे अल्टरनेट मीडिया स्वतःला म्हणवतात सो कॉल्ड, त्यांचं सुद्धा याच्यावरती काही भूमिका आलेली नाहीये अजिबात. नाही, ऑल्टरनेट मीडिया पण आता ह्या बाबतीत किती सतर्क आहे किंवा एक्सप्रेसिव्ह आहे. मी तर कुठे काही वाचलं किंवा बघितलेलं नाही. एखादा इंटरव्ह्यू आला किंवा स्टेटमेंट, मी जसं म्हटलं, एखादा इंटरव्ह्यू, एखादा स्टेटमेंट, दॅट्स इट, एंड ऑफ स्टोरी. किंवा एखादं ते संविधान घेऊन बोलणं पार्लमेंटमध्ये, बरोबर, एंड ऑफ स्टोरी. इट डझंट वर्क लाईक बरोबर. दॅट. अशा गोष्टींवर टेक्निकल लढा देणं गरजेचं आहे. आणि तू जसं म्हटलं तसं कोणाची वाट आपण कशाला बघायची, कोणतरी बाहेर येऊन करेल. आपल्यासारखी लोक जरी ऍक्टिव्हली बोलायला लागली, करायला लागली, तरी खूप मदतीचे हात याला पुढे येतील असं मला वाटतं. त्यामुळे सकारात्मकपणे ह्याच्याकडे बघूया आणि पुढे जाऊया. उत्कर्षाजी एक फक्त मुद्दा यामध्ये मला तुमच्याकडून क्लॅरिफाय करून घ्यायचा होता, की राहुल गांधींचं जे स्टेटमेंट सातत्याने झळकवलं जातंय नॅशनल मीडियामध्ये, तर त्या स्टेटमेंटची खरंच तेवढी ताकद आहे का? किंवा त्याचं व्हॅल्यू आहे का? की संसदेच्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये ते स्टेटमेंट गेलेलं आहे? सो मी जेवढं बघितलं किंवा मला जेवढं समजतं टेक्निकली, मी जी माहिती पण घेतली त्याच्यामध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण जे होतं त्याच्या उत्तराच्या किंवा त्याच्या रिस्पॉन्सच्या सगळ्या डिस्कशनमध्ये राहुलजींनी ते स्टेटमेंट दिलं असं मला कळतं. आता अशी एखादी स्टेटमेंट जेव्हा एखादा मेंबर ऑफ पार्लमेंट देतो तेव्हा ते किती सिरियसली घेतलं जातं किंवा ते खरंच त्या पटलावर येतं का, हा एक तर पहिला प्रश्न. दुसरा बरोबर. प्रश्न की एखादा असा मूलभूत प्रश्न आहे ईव्हीएम बद्दलचा किंवा इलेक्शन प्रोसेस बद्दलचा, तर तो प्रॉपरली तिथे रजिस्टर झाला पाहिजे आणि त्याला कन्सर्न्ड अथॉरिटीचं आन्सर किंवा उत्तर हे आलंच पाहिजे. त्यामुळे नुसतं एखादं स्टेटमेंट करण्यापेक्षा जर तो प्रश्नोत्तराच्या तासामध्ये विचारलेला प्रश्न असता किंवा तारांकित प्रश्न असता, तर कुठेतरी वेटेज जास्त मिळालं असतं किंवा किमान या गोष्टीला एक वाचा फुटली असती. पण तसं झालेलं नाही. साधारण डिस्कशन मध्ये झालेला ते एक स्टेटमेंट आहे. त्यामुळे त्याचं टेक्निकली आपल्याला किती फायदा होईल या लढ्यामुळे ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. अर्थात म्हणजे इट वॉज जस्ट अ रिमार्क व्हिच वॉज ऍब्सोल्युटली. अगेन्स्ट येस, येस, येस. म्हणजे आणि बेसिकली एवढी त्यामध्ये म्हणजे काही आय हां, वुड हां, जस्ट लाईक टू हां. ऍड वन मोर थिंग की एवढा रिमार्क येस. आल्यानंतर जसं एक हं, हं. लढाई इथे आपण वंचितच्या माध्यमातून हायकोर्टात सुरू आहे, तर निश्चित दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत हे जाऊ शकलं असतं ना. त्यांच्या लॉयर्सनी बरोबर, पिक करून एखादं ते करणं काहीच म्हणजे किती वेळ लागला असता किंवा रिसोर्सेस नाही किंवा लॉयर्स नाही अशातली तर गोष्ट नाही. ऑल द बरोबर. हायेस्ट पेड लॉयर्स इन द कंट्री आर काँग्रेसमेन. त्यामुळे ते करणं शक्य करेक्ट. होतं, पण ते केलेलं नाही. त्याच्यामुळे ती फक्त झालेली स्टेटमेंट आहे. त्याच्या मागे फार सिरियसनेस त्यांच्या आहे असं मला तरी वाटत नाही. खूप आपण अत्यंत व्यवस्थित अशी मांडणी केलेली आहे आणि प्रेक्षकांचे जे प्रश्न असतात, की कारण की जे टेक्निकॅलिटीजमध्ये त्यांचं कन्फ्युजन होतं. व्हॉट इस द मीनिंग ऑफ पोल्ड व्होट? व्हॉट इस द मीनिंग ऑफ कास्ट व्होट? आणि फॉर्म 17C काय आहे? फॉर्म 20 काय आहे? तर या ज्या सगळ्या टेक्निकॅलिटीज होत्या, त्या आपण अत्यंत व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे उलगडून सांगितल्या. एक व्ह्यूअर आहे आपला, त्याची कमेंट मी इथे शो करतो. विनोद अंभोरे म्हणून हा व्ह्यूअर आहे आणि कमेंटमध्ये तो म्हणतोय, "खरे आहे रूपवतीताई, तुम्ही अत्यंत छान मांडणी केलेली आहे. जय भीम." सो बेसिकली तुम्ही ज्या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे, ती आपल्या व्ह्यूअर्स पर्यंत एकदम व्यवस्थित गेलेली आहे. अशा प्रकारचे आपण आणखीन या विषयावरती प्रोग्राम्स नक्कीच घेत राहू आणि आपलं जे गाईडन्स आहे या विषयावरती, ते नक्कीच आपण यापुढेही विविध विषयांच्या माध्यमातून घेत राहू. थँक यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग अस. जय भीम. थँक यू. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. जय भीम अँड ऑल द बेस्ट. थँक यू.